आपल्याकडे अजून सुद्धा 1000 पण लोक नाही आहेत. 1000 विरुद्ध 7500. इमॅजिन करा तुम्ही रंगपंचमी खेळलाय, ते फूक पाण्याचे गोळे, वरच्या मजल्यावरती समजा मोठी माणसं आहेत आणि लहान मुलं, यशच्या वयाची मुलं वरती आहेत आणि आपण मोठी माणसं सगळी खाली आहेत. दोघांकडे पाण्याच्या बाटल्या आहेत, फुगे फेकून मारायचे आहेत. कोण कोणाला जास्त मारेल? वरचे मारतील. आपल्याला कळतं, शिवरायांना कळत असेल. स्ट्रॅटेजिकली दुर्गांचा उपयोग काय होता लक्ष समजून घ्या. जर तुम्ही वरती असाल तर वरून दगड सोडा, मोठं सैन्य फाट. एक्झॅक्टली तसं केलंय. बरं, कुणाला माहिती आहे की कुणाच्या घरात लग्न झाली आहेत, भावाचं, दादाचं, ताईचं? घरात लग्न होतात का कार्यालय घेतो? कार्यालय घेतो का? घर नाही का? एवढी माणसं कुठं? सो जर सेलिब्रेशन करायचं असेल, जर मोठा विधी असेल तर तुम्ही भाड्याने गोष्ट घेता. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसाच्या इतिहासातलं सगळ्यात अभूतपूर्व गोष्ट केली. काय केली आहे? दुर्ग भाड्याने घेतलाय. पुरंदर आपण जिंकला नाहीये. पुरंदरवर अजून सुद्धा आदिलशाहच सैन्य आहे. महाराजांचा, शहाजीराजांचा मित्र पुरंदराचा हेड आहे. महाराज त्याला पत्र लिहितात, अरे मला लढण्यापुरता देखील. कोणाविरुद्ध लढायचं? आदिलशाह विरुद्धच. आणि हा म्हणतो घ्या की, काय नाही प्रॉब्लेम. दुर्गावरती आपण गोळा करतोय सामान आणि ह्या शत्रूला माहितीच नाही. बेलसर जवळ तळ ठोकून बसलाय. माझी बहीण लहान आहे, तर ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी तिला त्रास कसा द्यायचा माहिती का? सगळ्यात पेटंट टपली मारायचं आणि पळायचं. काय करते ती? मागं येते. 200 जणांना घेऊन बाजी पासलकरांना पाठवले फातेखानावर हल्ला करायला. 200 विरुद्ध 7500. आता हे काय रजनीकांत नाही आहेत, ही साधी माणसं आहेत हाडा मासाची. 65 किलोची तलवार म्हणजे आपण नंतर जोडले. ही साधी माणसं आहेत, पण नेतृत्व काय बघा. हल्ला करा रात्री, उठले की युटर्न घ्या, मागं या परत. कौशल्य तेच आहे. शत्रूचा आघात झाला की मागं या. मागं कुठे या परत? पुरंदरावरती. गडाचे दरवाजे उघडले, पुरंदरात दरवाजे बंद. हे येडे आले पुरंदराला गोल भरून बसले. आपलाच दुर्ग आहे. वरून ही दगड पडले. 7500. आणि हे किती वय आहे महाराजांचं ह्या वेळेस? आत्ता गंमत वाटते, पण वॉर टॅक्टिक विचार करा. महाराजांचं वय 18 आहे त्यावेळेस. 18 वर्षाच्या तरुण मुलाच्या नेतृत्वात पहिलंच युद्ध हारलो असतं तर. सो पुरंदरचं युद्ध अतिशय महत्त्वाचं युद्ध आहे, जे आपण महाराजांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवणारं युद्ध आहे. राजा शिवाजी बघितलं असेल तर हे युद्ध दाखवलं आहे. फॉर अ चेंज कुणीतरी दाखवलं नशीब, पण त्यात महाराजच सगळं युद्ध करतात असं दाखवलं आहे. ॲक्च्युली महाराजांनी यावेळेस शस्त्र पण उगारलेलं नाही आहे. त्यांचं प्रेरणादायी बोलणं हे लोकांसाठी इनफ होतं. ठीक आहे.